आता आपण याच्यामध्ये मोहरी घालायची त्याच्यामध्ये. हां, त्याच्यानंतर लसूण घालायचा. लसूण थोडासा चांगला होईल परतला की त्याच्यामध्ये आपण थोडासा कोथिंबीर घालायचा. हळद किती? थोडी कमी चालेल. तिखट घालायचं. तिखट थोडं घालायचं याच्याकरता की कारण पाटोडीचा जो रस्सा आहे त्याच्यामध्ये तिखट खूप असतं. आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं हे उकळलं पाणी घालायचं. थोडं चालेल, अगदी थोडं. बस बस बस. आणि आता हे होत असताना आपण हा याच्यामध्ये जो बेसन आपण हे करून ठेवलेलं आहे हे ढवळत राहायचं का? हे ढवळत राहायचं. मीठ घातलंय आपण, मीठ घालायचं ह्याच्यामध्ये आणि हे भराभर ढवळत जायचं. आता स्वयंपाकघरात खूप आवाज आला की वाटतं ना बाहेर लय चाललंय काहीतरी, चाललंय आतमध्ये. ठीक आहे. आता जसं समजा आता हा सुटलाय गोळा पूर्ण सगळीकडे, कुठे चिपकलेला नाहीये. असा गोळा 2 मिनिटं अजून होऊ द्यायचा आपण याच्यावर. आणि मग त्याच्यानंतर आपण या थाळीला तेल लावून ठेवायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर हा जो गोळा आहे हा त्या थाळीवर, हा बंद करा आता. हा जो गोळा आहे हा याच्यावर घ्यायचा. लाटण्याला पण आपण तेल लावून हो घेतलेलं आहे. हो. आणि हा पहिल्यांदा गोळा जो आहे हा असा थापत जायचा आणि हलक्या हाताने आपण लाटणं फिरवायचं, अगदी हलक्या हाताने. आणि हे झाल्यानंतर याच्यावर ताबडतोब आपण ओला नारळ थापायचा. भात गेला पाहिजे. हा. आणि मग कोथिंबीर. कोथिंबीर त्यांनी दिसतं खूप सुंदर वडी. त्याला थोडंसं आता थंड होऊ द्यायचं. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या पण वड्या पाडायच्या. रेडी टू इट. काय गेलंय झालं आता थंड झालं की वड्या पाडलं की रेडी टू इट. लिहून घ्या साहित्य आणि कृती. वऱ्हाडी थाळी स्पेशल पाटवडीसाठी लागणारं साहित्य: बेसन, खवलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिरलेला लसूण, मोहरी, लाल तिखट, मीठ, हळद, धनेपूड आणि जिरेपूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मीठ आणि पाणी घालून त्याचा घोळ तयार करून घ्यावा. कढईत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, लसूण, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, गरम पाणी, मीठ आणि बेसनाचा घोळ घालून सर्व मिश्रण ढवळून घ्यावं. एका प्लेटला तेल लावून बेसनाचं तयार मिश्रण त्यामध्ये ठेवून हलक्या हाताने लाटून घ्यावं. लाटल्यानंतर वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडाव्यात. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत?
आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?